नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। आपण काही जणू योजना राबवतो असा आव आणणाऱ्या लोकांना राजकीय क्षेत्रात काम करण्याचा कुठलाच अधिकार नाही। मुख्यमंत्र्यांनी बबनराव लोणीकर यांची राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी, काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांची मागणी। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार टीका होते आहे। काँग्रेस किसान सेलचे नेते शैलेश अग्रवाल यांनी बबनराव लोणीकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे। वर्ध्यात काँग्रेसचे किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी भाजपने आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर कार्यवाही करावी, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। जनतेची मानहानी होईल असे वक्तव्य करणाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही केली पाहिजे। बबनराव लोणीकर यांनी म्हटले, चुकलो नसलो तरी क्षमा मागतो ही त्याची भाषाच अरेरावीची असल्याची टीका काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी केली आहे। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी नेमके काय म्हटले ते पाहूया। सांगायचे की कुचरवाट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका। अरे ते कुचरवाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच कागदावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो। ज्यांना टीका सहन होत नाही त्यांना राजकारणात राहण्याचा मुळात कोणता अधिकार नाही। भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर काही टीकाकारांना उद्देशून बोलले असले तरी त्यांनी सरसकट तुझ्या बापाला बियाण्याचे पैसे आम्ही दिले, तुझ्या आईला, बहिणीला आणि बायकोला पैसे आम्ही देतो, तुझ्या अंगावरचे कपडे आमचे, तुमचे सूट बूट आमचे आहे, तुमचे बुटा चपला आमचे, अशा प्रकारची भाषा एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ आमदारांनी वापरणं हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे। यावर तातडीनं भाजपाने कारवाई करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी बबनराव लोणीकरांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। घुमजाव जरी त्यांनी केलं तरी ते म्हणले की चुकलो नसलो तरी क्षमा मागतो, चुकलो नसलो तरी माफी मागतो, ही जी भाषा आहे ही पुन्हा अरेरावीची भाषा आहे। बबनराव लोणीकरांच्या अंगावर जे कपडे आहे, पायात जी चप्पल आहे, हातावर जी घडी आहे, हेच नाही तर तुमचे बबनराव लोणीकर जे अंतर्वस्त्र आहे ते सुद्धा आमच्या पैशाचे आहेत। कोणी आम्हाला जर आमच्यावर शेतकऱ्यांना बियाण्याला खत औषधींना किंवा तुम्ही काही जे काही करतात ते तुमच्या राजकीय लाभासाठी करता, तुमच्या हेतूसाठी करता आणि पैसा मात्र त्यात जनतेचा वापरता आणि खिशातून आपण काही जणू योजना राबवतो असा आव आणणाऱ्या लोकांना राजकीय क्षेत्रात काम करण्याचा कुठलाच अधिकार नाही। हे भाजपाने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि असे बेताल वक्तव्य जनतेची ज्याने मानहानी होईल अशा प्रकारचे शब्द आणि अशा प्रकारचे वाक्यप्रयोग जर तुमचे नेते करतायत तर या नेत्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि यापुढे असे वक्तव्य तुमच्या पक्षाकडून येऊ नये हा राजशिष्टाचारी भाग किमान सत्ताधारी पक्षांनी बाळगला पाहिजे, एवढंच माझं मत आहे।